हाय हॅलो, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे मस्त अशी पालकची सुक्की भाजी आपण बनवणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपी फटाफट बनवूया. हे बघा, असे मी पालक घेतलेली आहे. ही 1 दिवसापूर्वी आणलेली पालक आहे. तर ती थोडीशी सुकलेली आहे. तर आपण ती व्यवस्थित निवडून घेऊया छानपैकी. त्यामध्ये थोडीशी सडलेली पण आहे ती. तर त्यामुळे आपण चांगले चांगले जे पानं आहेत ना, अशा प्रकारे तर ते पानच घ्यायचे आणि असं सडलेलं नाही घ्यायचं, का जेणेकरून ते त्याला वास लागल असं भाजीला. त्यामुळे हे बघा, असे छान छान असे जे पानं आहेत तेच आपण घेऊया आणि व्यवस्थित सर्व भाजी निवडून घेऊया. ही भाजी खायला खूप छान लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता बघा, सर्व निवडून झालेली आहे भाजी. तर आपण स्वच्छ धुवूया आणि मग कापून घेऊन स्वच्छ धुवायची. हे बघा, अशा प्रकारे स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर दुसऱ्या कढईमध्ये गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचा आणि थोडासा कांदा टाका. कांदा एकदम बारीक चिरलेला टाका. एकदम बारीक कांदा घ्या आणि थोडीशी मिरची टाकायची. एक 3-4 मिरच्या कापून टाकू शकता तुम्ही. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. थोडंसंच मीठ टाका. भाजी जेवढी दिसतीये त्यापेक्षा खूप कमी भाजी होणार आहे शिजून, त्यासाठी मी सांगतेय. त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ टाकायची. डाळीमुळे पण खूप छान टेस्ट येते भाजीला. सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर गच्च पिळून भाजी या कढईमध्ये टाकायची. सर्व भाजी यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं. पाणी खूप जास्त असतं या भाजीमध्ये, त्यामुळे पहिले तुम्ही गॅस थोडासा मोठाच ठेवा. पाणी लवकर आटेल यासाठी सांगते मी. तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि थोडंसं मध्यम गॅस करूया आणि 10 ते 15 मिनटं आपण शिजायला ठेवू. आता 10-15 मिनिटं झालेले आहेत. बघूया, अजून थोडंसं पाणी राहिलेलं आहे. अजून एक 5-10 मिनिटं अजून लागणार आहेत भाजीला. तर अशा प्रकारे रेसिपी एकदम साध्या सिंपल पद्धतीने माझ्या चॅनलवर असतात. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता पूर्ण पाणी आटलेलं आहे बघा, तेल सुटलेलं आहे, दिसते असं भाजीला. किती जास्त भाजी होती तर किती कमी झाली बघा, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे तुम्ही भाजी भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.